माझं नाव आकाश कमोद. फिनिक्स रेस्टॉरंटची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो. ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार, ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो. काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे. आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत. त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले, अजून एक वैश्य म्हणून लोक आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो, आम्हाला तुम्ही पैसे द्यावे. पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय, जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो. त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले, तुमच्या पेपरला बातमी दिली. नंतर आम्ही सगळी माहिती काढल्यावर असं समजलं की CCTV फुटेज पण आमच्याकडे आहे 7व्या महिन्यातली, त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही येते. तर महंतांचं म्हणणं असं की 2020 पासून तिथे ते मंदिर आहे, मग ते फुटेजमध्ये दिसायला पाहिजे होतं ना. मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला, तिथली ती माहिती मागवली. तर त्यांच्या रेकॉर्डमध्ये, श्रीराम शक्तिपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंगमध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण 5 वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे. त्या पाठोपाठ आम्ही MIDCला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का. तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची MIDCमध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही. झाल्यानंतर हॉटेलवरती काही लोक, अज्ञात लोक पाठवायचे, नाईसमधलेच लोक, की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू. आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढं, आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू. तक्रार नाही, कारण अननोन माणसं येऊन भेटायचे ना आम्हाला. ओळखीतला माणूस असतं ठीक आहे, आम्ही समजू शकतोय, तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना नाही. दिनेश पाटील व्यवस्थापक आहे, त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली होती दिली. आम्ही त्यांना सांगितलं, जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे, तो बार तर रात्री 2-2 वाजेपर्यंत धांगड धिंगाड चालतो तिथं. हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती, त्यांना विरोध नाही करते. आज आम्ही 4 महिने झाले दुकान चालू करून, यांना आमचं इथं दुकान नको आहे म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला? आणि पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे. आम्ही त्यांच्या धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सहआयुक्तांकडे. तर तिथे एक अधिकारी आला, सहआयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय, आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतं आहे का. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे ह्या मूर्तीची कुठलीही नोंद नाही आहे. पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो, तिथं मला मूर्ती दिसून आली. तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं, तुमच्याकडे नोंदच नाही तर जायचा प्रश्नच येत नाही ना. मी उमेश भगवंतराव पवार, नाईसमध्ये मी 2020 साली शॉप घेतला. त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं, मूर्ती होती. आत्ता 2024मध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे. तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे. धर्मादाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून. आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही. त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे, बिल्डिंग प्लॅनमध्ये पण असं कुठेही उल्लेख नाही आहे की त्या ठिकाणी मंदिर आहे बा म्हणून. आणि 2024 जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आत्ता ठेवण्यात आलेली आहे. हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊबंद मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे. आणि हे धर्मादाय आयुक्तांच्या इथं पण नोंद नाही आहे. कुठली शक्तिपीठाचं असं म्हणणं आहे का मंदिर नाहीच तिथं. आत्ता फुटेजमध्ये दिसायला पाहिजे ना सर. मग बरं, फुटेजमध्ये जुलैमध्ये पर्यंतची माझ्याकडे आत्ता फुटेज आहे, त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाही आहे. ही आत्ता 2 महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली आहे. जेव्हा आमचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे सर्व अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती, म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे. आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेलं कारस्थान आहे. आपले भाऊबंद नाही संकुलचे असेल ज्यांच्याकडून तुम्ही गाळा मी नाही सांगू शकत. मला कोणाचंच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे. पण या बिल्डिंगमधले प्रिमायसेसमधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे लागले. मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती, पण मी त्या गोष्टीला विरोध केला होता. मी म्हटलं माझं जर इथं कुठलाच पेपर इल्लिगली नाही आहे
तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला. मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इल्लिगली करत असतो, पण अशी कुठलीच गोष्ट माझी इल्लिगली नाही आहे, म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे. आता आपलं तिथं मंदिर, पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच आहे, तिथं मूर्ती ठेवली आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये, म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाही आहे सर. ती मंदिराची मूर्ती जिथं म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर, कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाही आहे, आणि तेही उत्तरमुखी आहे. ते आपणच ठरवायचं. आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपरमध्ये, आपणच ठरवा हे योग्य आहे का अयोग्य आहे. काय मागणी आहे तुमची? नाही, माझी काही मागणी नाही. माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल, आणि जर रास्त असेल सर्व गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून, जसं आपण पेपरमध्ये दिले, सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात यावी.